श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुमचा दिवस शुभ जाऊ देत। मी आशा करते की तुम्ही सगळेजण अगदी आनंदी असाल आणि आनंदी तर प्रत्येकानेच असायला हवं। मित्रांनो, आपल्या स्वामीराज विश्व परिवारात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता पितृपक्ष सुरू आहे। प्रत्येक जण आपल्या तिथीनुसार आपल्या पूर्वजांना श्राद्ध हे करत असतं, पण काही जण असेही आहेत की ज्यांना श्राद्ध कसे करावे, का करावे किंवा मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करावे ह्या गोष्टींचा अजूनही ज्ञान नाही आहे। तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जर मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करायचं, मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करायचं आहे हे आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मृत्यूतिथी माहीत नाही पण मृत्यू झालेला महिना ठाऊक असेल तर त्या महिन्याच्या अमावस्येला श्राद्ध करावे। मृत्यूतिथी किंवा महिना काहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्याला श्राद्ध करावे। एखादा व्यक्ती घरातून बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही अशीच वार्ता लागली असेल तर ती व्यक्ती ज्या तिथीला घरातून बाहेर पडली असेल त्या तिथीला श्राद्ध करा। एखादी व्यक्ती घरातून निघून गेली आणि कधी मृत झाली हे कळलंच नाही, मात्र मृत झाली आहे ही बातमी कळली असेल, ज्या तारखेला ही बातमी तुम्हाला कळली असेल त्या तारखेला श्राद्ध करा। एखादी व्यक्ती घरातून निघून गेली, शोध लागला नाही, 15 वर्ष वाट पाहावी लागली, 15 वर्षात आला नाही तरी त्याची प्रतिमा करून त्यावर अंत्यविधी करावा। 14व्या दिवशीपर्यंतचे सर्व कार्यक्रम करावे। प्रतिमेला अग्नी दिला नाही तरी सुद्धा ती तिथी धरावी। 15 वर्ष वाट पाहून मृत झाला असे समजून अंत्यविधी क्रियाक्रम केले असेल आणि अचानक अशी व्यक्ती कधी घरी आली तर त्याचा पुनर्जन्म झाला असे समजून त्याचा जातकर्म विधी करून त्याला व्यवहारात घ्यावे। श्राद्धाच्या दिवशी सोयरे सुतक असेल तर ते संपल्यानंतर ताबडतोब श्राद्ध करावे किंवा त्या महिन्याच्या एकादशीला अथवा अमावस्येला श्राद्ध करावे। श्राद्ध करणाऱ्याच्या पत्नीला मासिक पाळीची अडचण आली असेल तर पिंड न करता श्राद्ध करावे किंवा 5व्या दिवशी श्राद्ध करावे। पत्नी नसल्यास अथवा तुम्ही प्रवासात असाल तर तिथं शिदा द्यावा अथवा हिरण्यश्राद्ध करावे। संध्याकाळी जवळच्या वेळेला अथवा रात्री कधीही श्राद्ध करू नये। श्राद्ध शक्यतो तळमजल्यावर स्वतःच्या घरातच करावे, दुसऱ्याच्या घरात करू नये। श्राद्धाच्या दिवशी आचारसंपन्न उत्तम ब्राह्मण मिळाले नाही तर जसे ब्राह्मण मिळतील तसे सांगून ते श्राद्ध करावे। आईचे श्राद्ध असेल आणि ब्राह्मण मिळत नसतील तर सुवासिनी बोलवून श्राद्ध करावे। कोणीच ब्राह्मण मिळाले नाही तर पाटावर दर्भाचे ब्राह्मण बसवावेत आणि यथाविधी श्राद्ध करावे। स्वतःला राजकार्यांमुळे, तुरुंगवासांमुळे अथवा आजारपणामुळे श्राद्ध करण्यास जमत नसेल तर आपल्या पुत्रांकडून ते श्राद्ध जरूर करून घ्यावे। विधियुक्त श्राद्ध करणे शक्य नसेल तर आमश्राद्ध करावे। आमश्राद्ध म्हणजे शिदा द्यायचं, बाकीचे श्राद्धाचे विधी नाही केले तरी सुद्धा चालतील। पिंड श्राद्ध करावे। पिंड श्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिंडदान करावे, तेथे ब्राह्मण भोजन केले नाही तरी सुद्धा चालते। ब्राह्मण विधीने सुद्धा श्राद्ध करता येते। ब्राह्मण विधी म्हणजे ब्राह्मणांना घरी बोलवायचं, हातपाय धुतल्यावर आसनावर बसवायला सांगायचं, त्यांची पूजा करायची आणि त्यानंतर संकल्प करून भोजन करायला सांगायचं आणि त्यांना दक्षिणा द्यायची। वरील काहीही करणे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर पितरांच्या नावाने पाण्याने भरलेले कुंभ ब्राह्मणांना द्यायचे। एखाद्या गरीबाला भुकेल्याला अन्न द्यायचं, पितरांचं स्मरण करायचं। ब्राह्मणांना तीळ देऊन पितरांचे स्मरण करायचे, थोडी दक्षिणा ठेवून पितरांचे स्मरण करायचे, यथाशक्ती धान्य देऊन पितरांचे स्मरण करायचे, गाईला गवत खालू घालायचे, थोडे गवत जाळून पितरांचे स्मरण करायचे। श्राद्धाच्या दिवशी उपवास करायचा, श्राद्धविधी वाचायचा किंवा माहिती वाचायची, पितरांचे स्मरण करायचे। यापैकी जर तुम्हाला काहीही करणं शक्य नसेल तर वनात जाऊन गवताची काडी सूर्याला व लोकपालाला दाखवून दोन्ही हात वर करून प्रार्थना करायची की हे पितरांनो, माझ्याजवळ श्राद्धाकरता काहीही धनसंपत्ती नाही, मी सर्व पितरांना नमस्कार करतो, माझ्या प्रार्थनेने सर्व पितृ तृप्त होतील। अथवा निमुर्नश अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्याने म्हणायचं, पितरांनो मी निधर आहे, मला पितृऋणातून मुक्त करा। अन्यथा दक्षिणेकडे तोंड करून रडायचे। अर्थात हे सगळे पर्याय आहेत। यावरून असं लक्षात येतं की प्रतिवर्षी श्राद्ध करणे हे खूप गरजेचं आहे। जेवढे कुळधर्म कुळाचाराला आपण महत्त्व देतो तेवढेच प्रत्येक वर्षी येणाऱ्या श्राद्धाला सुद्धा आपण महत्त्व दिलं पाहिजे। श्री स्वामी समर्थ।